आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिला काहीतरी म्हणायचं ते ऐकून तर घे ना। काय ऐकून घेऊ मी तिचं? ती ऐकते का आपलं? ती स्वतःच्या मनाला येईल तसंच वागते ना। मग मी काय ऐकू तिचं? तिला जायला सांग प्लीज। देवी आई, माझं खरंच चुकलं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, पण मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं। मला माहित आहे माझ्यामुळे त्रास झालाय तुम्हाला, आणि त्याबद्दल मी फक्त माफी मागू शकते तुमची। तुला मी आज ओळखते का पारू? तू हा निर्णय का घेतला असशील यामागचं कारण मला कळलं नसेल असं वाटतंय का? तू फक्त माझ्यासाठी आज तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी गमावलीस। खरं सांगू, मला आधीपासूनच असं वाटत होतं की तू हे काम करूच नाहीस, कारण ते तोकडे कपडे, ते हील्स, सॅन्डल्स, हेवी मेकअप, तू या सगळ्यासाठी बनलेलीच नाहीयेस। तू गावाकडून आलेली एक साधी सरळ मुलगी आहेस। हा, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस, पण म्हणून तुला स्वतःचं प्रदर्शन करण्याची गरज नाही पडत। बरं झालं तू कॉम्पिटिशन सुरू होण्याआधीच माघार घेतलीस, त्यामुळे त्या बेटला काही अर्थच उरला नाही। हे बघ, नको काळजी करूस, जे झालं त्याची। कदाचित मी सुद्धा तुला त्या अवतारात बघूच शकले नसते, त्यामुळे जे काही झालं ते विसर। मला मान्य आहे क्षणभरासाठी मी तुझ्यावर रागावले, पण आता मला असं वाटतंय की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं। सुखी रहा। मी येते। थांब पारू, कुठे निघालीस? तुझ्या गँगला आत नाही का बोलवणार? हा, म्हणजे ते बाहेर उभे आहेत, तुला काय वाटलं मला माहिती नसेल? या या आत या, म्हणजे बाहेर उभं राहून ऐकून झालं असेल तर आता आत या। मी नाही तुझा सॉरी। मला माहितीये की तुम्ही पारूची मदत करत असता। तुम्ही ज्या प्रकारे पारूला मदत करत असता, तिच्या पाठीशी उभे राहता, खरंच मला तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतो। मैत्री असावी तर अशी। पारू, उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी उद्या फर्स्ट क्लास जेवण बनलं पाहिजे, कळलं? वय आई, तू नको काळजी करू आता। तू पारूला माफ केलंयस ना, मग बघ पारू कसं मस्त सगळ्यांचा पाहुणचार करते, तू फक्त बघ। येस। कसा दिसतोय मी? एकदम भारी दिसतोय। चल ये बस। तायडे, मला तर वाटलं तू तुझ्या कॉम्पिटिशनच्या नादात मला राखी बांधायला विसरतेस। असं कसं विसरेन मी? आयुष्यभरासाठीची सोबत आहे आपली, आणि तुला मी विसरेन वय? आता चुपचाप बसा, हालायचं नाही तर धपाटे देईल। तायडे, पाया पड। असू दे रे गणी, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे। मला पण तुझा आशीर्वाद पाहिजे। प्रिय मॅडम, मी पण माझ्या भावाला आज राखी बांधणार आहे, आणि मी माझ्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला आलो। सर राखी बांध।
हॅपी रक्षाबंधन. आपली मॅडम, माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. राहू द्या. प्रीतम सर बसा. उठ तू आधी. या बहिणाबाई या. काय करताय? अगं रक्षाबंधन आहे. ते बस. थांब थांब थांब. हे हे काय आता? गिफ्ट आहे. प्रीतम सर, ह्याची काही बी गरज होती का? अगं गरज होती का म्हणजे? रक्षाबंधन आहे आज, मान आहे तुझा. हे घे. अहो, वय वय घ्यावंच लागते. घे आता. थँक्यू. मला तर कोणी बहीणच नाही, म्हणजे आजपर्यंत कोणी मला राखी नाही बांधली. असं का बोलताय तुम्ही? मी आहे की तुमची बहीण. या ना. खरंच? वय हा, आणि तसंही मला राखी बांधून झालीच आहे. ये बस. पारू तुला पण राखी बांधली. या ना. बस 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 बस. खरंच? खरंच बस. थँक्यू. अरे असू द्या. पारू, सॉरी पण ना, तुझ्यासाठी माझ्याकडे काही गिफ्ट नाहीये का? रितोष सर, ओ तुमच्यासारखा इतका चांगला भाऊ मिळाला आहे मला. हेच माझ्यासाठी लई मोठं गिफ्ट आहे. नाही नाही, असं कसं? आज पहिल्यांदा मला कोणीतरी राखी बांधली. गिफ्ट तर तुला मी नक्की देणार. अहो, अरे आदित्य, ये ना, बस. पारू तुलाही राखी बांधेल. काय? ए वेडा आहेस का तू? मला नाही पारू कडून राखी बांधून घ्यायची. पारू नाही बांधू शकत दादाला राखी. अरे पण काय प्रॉब्लेम आहे? अरे तू काय? भांडण झालंय आमचं. अरे कळलं? वय म्हणून मला राखी नाही बांधायची यांना. त्यामुळे आता परत विचारू नको का राखी बांधायचे काय नाही बांधायचे. अरे परितोष, तू कशाला दोघांमध्ये परत भांडणं लावून देतोय? आता कुठे सॉर्ट झालं होतं. चल ये भारी. जा जा. चला चला चला. पारू, आज तुझ्यासारखी मला एक चांगली बहीण मिळाली. थँक्यू सो मच. तुला मी गिफ्ट नक्की देणार.